ओठी लागलेली आहे आणि हळूहळू आत चाललेलं आहे. किल्ल्याकडे चाललेलो आहे. समोर दिसतं तो कुलाबा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपण प्रथम अलिबाग शहर गाठावे. एसटी स्थानकापासून 10 मिनिटात आपण किल्ल्यासमोरील समुद्रकिनारी येऊन पोहोचतो. किल्ला बघताना वेळेचे भान ठेवायला विसरायचे नाही, कारण पूर्ण ओहोटीनंतर पुन्हा 1.5 तासात किल्ल्यासमोरील किनाऱ्यावर पाणी भरायला सुरुवात होते. कुलाबा किल्ल्यावरील भवानी देवी हे येथील कोळी समाजाचे मुख्य दैवत असल्यामुळे मंगळवारी आणि शुक्रवारी भक्तांचा राबता असतो. इथे मंदिराच्या गाभाऱ्यात भवानी देवीचा तांदळा व तिच्या शेजारी वेताळाची मूर्ती आहे. ते पाहून पुढे गेल्यावर श्री पद्मावती देवीची घुमटी लागते. या घुमटी शेजारीच गोळावती देवीची एक अत्यंत देखणी मूर्ती पत्र्याच्या छोट्या शेडमध्ये ठेवलेली आहे. एक पाय रेड्यावर ठेवून हाती त्रिशूळ रोखलेल्या या देवीची स्थापना कान्होजींनी इसवी सन 1698 मध्ये केली. पण गडावरील आगीत देवींचे मूळ मंदिर नष्ट झाल्यामुळे या देखण्या मूर्तींची सध्या तरी अशी अवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील हे एक प्रमुख नौदल केंद्र होतं. कान्होजी आंग्रे यांच्या वाड्याचे हे अवशेष. या किल्ल्याच्या इतिहासात तब्बल 5 वेळा प्रलयंकारी आगी लागल्या आणि यात किल्ल्यावरील बरेचसे अवशेष नष्ट झाले. त्यामुळे या किल्ल्याची व पर्यायाने इतिहासाची अपरिमित हानी झाली. किल्ल्यावरील प्राचीन गणेश मंदिर. पूर्वी पूर्ण किल्ल्यावर या पुष्करणीतून पाण्याचा वापर केला जायचा. केवळ बेसॉल्ट दगड एकावर एक रचून या बुरुजाची निर्मिती केलेली आहे. बेसॉल्ट दगडाचं वजन त्याचा उपयोग करून हे फक्त एकावर एक रचलेले आहे. आता एवढी वर्ष झाली पण अजून हे इंटॅक्ट आहेत. ह्या तोफा कुठे बनवल्या किंवा त्यांची निर्मिती कुठे झाली तर हे त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता हे लिहिलेलं आहे त्या उच्चार मी नीट होणार नाही माझा. फोर फ्री फिश म्हणजे या गावी या तोफांची निर्मिती झाली आणि हे लो नूर आयरन वर्क्स म्हणजे या कंपनीत या तोफांची निर्मिती केली गेली. आणि याची कॅपॅसिटी इथे पहा, इथे 2L म्हणजे 2 टनाच्या या तोफा आहेत. तुम्ही कुठलीही तोफ पाहिली की त्याला हे असे 2 दांडे. त्याचं कारण हेच की हा जो खालचा बेस आहे तो यूज करून त्याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जात असेल.